जे लोक स्वतःची चूक मानत नाही, स्वतःच्या चूक असूनही दुसऱ्यांवर ब्लेम करतात, गीतेत त्यांच्याबद्दल आधीच सांगितलंय. गीतेच्या 16व्या अध्यायात श्रीकृष्ण म्हणतात की अहंकार, गर्व, स्वतःलाच नेहमी बरोबर समजणं, राग आणि कठोर बोलणं हे अज्ञानातून जन्मलेले गुण असतात. आणि याचं मेन कारण हाच आहे की मनुष्याचा इगो असलेला माणूस कधी स्वतःची चूक मानत नाही. तो नेहमी दुसऱ्यांना दोष देतो, नेहमी स्वतःला बरोबर समजतो आणि त्याच कारणामुळे तो रागात आणि नेहमी आक्रमकतेमध्ये असतो. कारण इगो असणाऱ्या व्यक्तीला कधीच सत्य नको असतो, त्याला नेहमीच जिंकायचं असतं. समजा या माणसाकडनं काही चुकी झाली, आता याच्याकडे दोन ऑप्शन आहे. एक तर स्वतःची चूक मान्य करायची, नाहीतर स्वतःच्या इगोला वाचवायचं. जर हा इगोइस्टिक असेल तर हा कधीच त्याची चूक मान्य करणार नाही. तो नेहमी म्हणेल की ही गोष्ट माझ्यामुळे नाही झाली, दुसऱ्यामुळे झाली. तो दुसऱ्यांवर ब्लेम करेल, कारण त्याला सत्यापेक्षा स्वतःची इमेज जास्त महत्वाची वाटते आणि याच इमेजला वाचवण्यासाठी त्याला त्याचा इगो मदत करतं. आता रिअल लाईफचे एक्झाम्पल बघूया. रिलेशनशिप मध्ये भांडण झालं तर इगो असणाऱ्या व्यक्ती नेहमी पार्टनरला दोषी ठरवतो. कामात चूक झाली तर इगो असणाऱ्या व्यक्ती नेहमी ती टीमवर आणि परिस्थितीला दोष देतो. घरात काय बिघडलं तर तो नेहमी घरच्यांवर राग काढतो, पण तो कधीच स्वतःला बघणार नाही की यात त्याची सुद्धा चूक असू शकते. म्हणून गीतेचा मेन मेसेज हाच आहे, अशा व्यक्तींचा खरा प्रॉब्लेम हा त्यांचा इगो असतो. इगोसमुळे ते दुसऱ्यांवर ब्लेम करतात आणि ब्लेम करूनही ते कधी खुश राहत नाही. याच कारणामुळे ते आयुष्यभर सफर करतात, दुःखी असतात आणि हा लूप असाच चालू असतो आयुष्यभर. कारण जोपर्यंत तो व्यक्ती स्वतःची चूक मान्य करत नाही तोपर्यंत त्याचं दुःख कधीच संपू शकत नाही. तर मग याचं सोल्युशन काय हे आपण बघूया. स्वतःकडे प्रामाणिकपणे बघा, तेव्हाच खरा बदल घडेल. चूक झाली तर ती मान्य करा, माफी मागा, तुमच्या प्रत्येक चुकीतून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा, तुमचा इगो पूर्णपणे बाजूला ठेवा आणि सत्य स्वीकारा. कारण सत्य स्वीकारणे ही कमजोरी नसते, हीच खरी ताकद असते. कारण अहंकारही माणूस सत्यापासून पळत नाही, तो स्वतःपासून पळत असतो. स्वतःची चूक मान्य करणं ही खरी परिपक्वता असते. इगो सोडल्यावरच खरी शांतता मिळते आणि सत्य स्वीकारल्यावरच आपली खरी प्रगती होते. आणि हा व्हिडिओ चुकून तुमच्या आयुष्यात असणाऱ्या इगो असणाऱ्या व्यक्तीला शेअर करू नका, कारण तो परत ती गोष्ट त्याच्या इगोवर गेला आणि तो हेच म्हणेल की तुला काय वाटतं मला इगो आहे. हा व्हिडिओ तर खरं आपल्यासाठी, कारण आपल्या आयुष्यात असे बरेच लोक असतात जे स्वतःची चूक असून आपल्यावर ब्लेम करतात. तर यापुढे आपण तो ब्लेम स्वतःवर घेणार नाही आणि आपल्याला त्रास होणार नाही. उलट आपल्याला त्याच्यावर दया येईल की बिचारा स्वतःच सफर करतोय आतून, म्हणूनच याला त्याला ब्लेम करतोय.